श्री शिंदे गटाचे तालुका प्रमुख ओंकारबाई शेलार यांचं शाल श्रीफल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करतील अरुणभाई इवलेकर यांच्या हस्ते त्याने ते सन्मान स्वीकार करायचा आहे अशी एक मिनिट ओंकारबाई शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख यांचा शाल श्रीफ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान होत आहे. कृपया निकेश रोटकरला 50 रुपये द्यायचे ते लक्षात ठेव. श्री रत्नाकरजी पाटील यांचा स्वागत करतील आमच्या मंडळाचे सचिव संतोषजी मुरकर यांना विनंती करतो त्यांनी शाळ आणि गुलाब पुष्प देऊन रत्नाकरजी पाटील यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. श्री सुशील पाटील सर कुठे प्रेक्षकांमध्ये असतील तर कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. श्री श्यामकांतजी भोकरे साहेब यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. श्री रत्नाकरजी पाटील कापोली यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. बालसेवा बोरली आणि ओम साई बोरली यांच्यामध्ये टाय झालेले आहे आणि आता 5-5 रेडसाठी सामना सुरू होत आहे. बालसेवा बोरली या संघाकडून पहिला खेळाडू प्रथमेश भाईदे. 7 नंबरची परिधान केलेला प्रथमेश भाईदे आणि त्याची पकड झालेली आहे आणि त्या पकडीत तो बाद झालेला आहे. 1 गुण मिळत आहे ओम साई बोरली या संघाला. पंचांचा निर्णय अंतिम राहील. वेदांत पाटील. श्री संजय तोडणकर आणि वीरेंद्र मुद्राळे या दोघांनी देखील स्टेजवर यायचे आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि दुसऱ्या चढाईसाठी आलेला आहे रुपेश धनावडे. पाहूया काय करतोय रुपेश. लातेने गडी मारण्याचा प्रयत्न आणि
1 गुण. श्री सुशील पाटील सर कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. श्री परशुराम पाटील आमच्या विनंतीला मान देऊन स्टेजवर आले. त्यांचं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. तसेच रामचंद्र गाणेकर कुठे असतील तर आपण स्टेजवर यायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि छान सुंदर निर्णय अंतिम राहील. दोन्ही मंडळाच्या खेळाडूंना विनंती आहे, पंचांचा निर्णय अंतिम राहील. श्री किशोर तोडणकर कुठे असतील तर कृपया स्टेजवर यायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. किशोर तोडणकर. तसेच श्री देवदास पाटील आपण कुठे असाल प्रेक्षकांमध्ये तर स्टेजवर यायचे आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रदीप पांगारे. दोन्ही मंडळाच्या खेळाडूंना विनंती आहे, संयम आणि शांततेने खेळ चालू ठेवायचा आहे. अगदी निष्णात पंच आम्ही आजच्या या भगव्या चषकसाठी बोलवलेले आहेत. आणि सामना पुन्हा एकदा समान गुणावर आलेला आहे. आणि पकड. नंतर होणारा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना चिंचमाता बोर्ली विरुद्ध गावदेवी रेडर्स. दोन्ही संघांना विनंती आहे, हा सामना संपताच लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा पकड. अतिशय चुरशीचा सामना सुरू आहे. श्री मनोहर परकर यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. आणि चढाईवर जात आहे प्रदीप पांगारे. छान सुंदर प्रदीप डाव्या कोपऱ्यामध्ये. सामना अतिशय रंगतदार होताना पाहायला मिळतोय. राज मापरोलकर नीट लक्ष ठेवा तिथे. प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण. अगदी बोर्ली पंचायत मधील दोन्ही संघ आणि रंगतदार लढत पाहायला मिळत आहे. चढाईवर गेलेला अक्षय चालके पाहूया. आणि त्याची सुद्धा उत्कृष्ट पकड आणि बाल. हा संघ विजय ठरतो. बालसेवा बोर्ली या संघाचे हार्दिक अभिनंदन. आपण लगेचच मैदान खाली करून घ्यायचं आहे. यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना चिंचमाता बोर्ली विरुद्ध